नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मगच्या 13 नोव्हेंबरच्या म्हणजे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीला सर्व सत्य समजलंय आणि त्याचबरोबर आपल्या प्रतिमाने खूप मोठी हिंट दिली आहे प्रेक्षकांनो. हो, म्हणजे तीच रायटर असल्यामुळे ठरलं तर मगची आता तिने ही हिंट दिली आहे आजच्या एपिसोडमध्येच की लवकरच सर्व सत्य समोर येणार आहे आणि तो दिवस दूर नसेल जेव्हा प्रतिमाला ॲक्सिडेंटच्या घटनाक्रमासह सगळं आठवेल. त्याचबरोबर अर्जुन आणि सायली आता मैनावती आणि त्या बाईला आमोरासमोर सुद्धा आणून ठेवलाय त्या दोघांनी. तर बघूया आता मैनावती काय उत्तर देते. वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा भाग. आजचा भाग सुरू होतो आता अर्जुन आणि सायली त्या पत्त्यावर पोहोचले असतात जो त्यांना सदा आणि मैनाच्या घरी सापडला असतो. नॉक वगैरे केल्यावर आता ती बाई बाहेर निघते जिने बबलीला लहानपणी विकत घेतलं असतं आणि अर्जुन आता विचारतो, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तर त्यावर आता ही बाई म्हणते, काय काम आहे मग तुम्हाला? तर आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला मला काहीतरी विचारायचं होतं आणि बबलीचा फोटो आता त्या बाईला अर्जुन दाखवतो. मी विचारतो की तुम्ही या बाईला ओळखता का, या मुलीला ओळखता का? तर आता ही बाई मनात विचार करू लागते की ही तर बबली आहे. महिनाभरापूर्वी 2 माणसं येऊन याची चौकशी करून गेले होते. म्हणजे महिपत आणि तो जो नागराज होता ते दोघं येऊन गेले होते, त्याच्याबद्दल ही बोलतेय. आणि आता या बाईला प्रश्न पडते की तेव्हा तर महिनाभरापूर्वी 2 माणसं आली होती आणि आता ही दोघं आली आहेत. काहीतरी गडबड नक्कीच आहे. त्यामुळे आता ही बाई खोटं बोलते अर्जुनशी आणि म्हणते, नाही मला नाही माहिती कोणही, तुम्ही जा. तर आता अर्जुन डायरेक्ट म्हणतो त्या बाईला, तुम्ही हिला ओळखता? तर आता ही बाई म्हणते, काय जबरदस्ती आहे हो. तर अर्जुन म्हणतो, मला हिच्या जुन्या घरी तुमचा लँडलाईन नंबर सापडला. आता तर बंद आहे पण पत्ता इकडचाच आहे. सो मान्य करा की तुम्ही या मुलीला ओळखता. तर ही बाई वरचट असते आणि ही म्हणते की नाही तुम्हाला एकदा सांगितलं ना मी की मी नाही ओळखत या मुलीला, जा तुम्ही. असं म्हणत आता ही बाई आतमध्ये चालली जाते. तर आता सायलीला वाटत असतं की आता काही खरं नाही, आता काही आपल्याला इन्फॉर्मेशन इथून नाही भेटणार. तर सायली समोर निघते. तितक्यात आता अर्जुन थांबतो. परत नॉक करतो. तर ही बाई आता बाहेर निघते आणि अर्जुनला म्हणते, काय हो परत का आलात तुम्ही? तर अर्जुन म्हणतो, बरं तुम्ही तिला ओळखत नाही आणि बाकीचे फोटोज आता अर्जुन त्या बाईला दाखवतो आणि म्हणतो, या मुलींना सुद्धा तुम्ही नाही ओळखत का? तर बघूया प्रेक्षकांनो, ह्या मुलींचे फोटो काय आहे ते समोर अर्जुन सांगणार आहे. ह्या मुली कोण आहेत ते. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, मला तुमच्या सगळी कामं माहिती आहे. सो तुम्ही आत्ताच्या आता मला सांगा की ही मुलगी कोण आहे, नाहीतर मी आत्ताच्या आता पोलिसांना बोलवेल. माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत. आता सायली अर्जुनकडे चालत येते कारण ही बाई आता लगेच सरळ होते आणि म्हणते, नाही पोलिसांना नको, तुम्ही आत. आणि अर्जुन सायलीला आता ती आतमध्ये बोलावते. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि प्रतिमाला स्टोर मध्ये एक खेळणं सापडलं असतं. ती एक कार असते. तर प्रतिमा आता ती कार घेऊन आता रविराजकडे येते आणि म्हणते, अहो मला एक खेळणं सापडलं स्टोर रूम मध्ये, म्हणजे हे तन्वीचंच असणार ना, पण मला हे नाही आठवतो तिच्यासाठी घेतलंय म्हणून आपण. तर रविराज म्हणतो, अगं हे तन्वीचं नाहीच आहे ग. अगं सुमनचा भाऊ आहे ना, तिची मुलगी आपल्याकडे खेळायला यायची, कदाचित तिचंच असेल हे. तर प्रतिमा म्हणते, मला तर भीतीच वाटायला लागली. मला असं वाटलं की जे मला आठवायला लागतंय ते सुद्धा मी आता विसरूनच जाईल. तर त्यावर आता रविराज म्हणतो, अगं पण तो स्टोर रूम मध्ये काय करत होतीस? प्रतिमा म्हणते, मग आता रविराजला हल्ली जे करते मी तेच, जुन्या आठवणी आठवण्याचा प्रयत्न करते, त्या जाग्या करण्याचा मी प्रयत्न करते. तन्वीच्या वाढदिवसाला जे काही झालंय ना, त्यानंतर मला वाटायला लागलं की मी माझ्या स्मृतीच्या खूप जवळ आहे. बघा प्रेक्षकांना, आता प्रतिमा इथे समोर हिंट सुद्धा देणार आहे की लवकरच सत्य समोर येते म्हणून. आणि आता प्रतिमा म्हणते रविराजला की म्हणजे काय ना, आधी एक असं धोकं असायचं डोक्यात, पण आता असं मला वाटतंय की ते धोकं हळूहळू कमी होत आहे. तर आता रविराज उठतो आणि थोडासा टेन्स्ड असतो, काहीतरी तो गंभीर विचारत असतो. तर त्यावर आता प्रतिमा त्याच्या मागे जाते आणि विचारते, काय हो काय झालंय? तर रविराज म्हणतो, आपल्या त्या अपघातापासून मी नेहमीच तुझी वाट बघतोय प्रतिमा, आजही बघतो आणि या एकाच आशेवर मी जिवंत आहे की कधीतरी मला माझी जुनी प्रतिमा परत मिळेल. आता हे आठवणीचं ओझं मला एकट्याने नाही पेलवत. तर त्यावर आता प्रतिमा म्हणते, पण तुम्ही एकटे नाही आहात, मी सुद्धा तुमची ती जुनी प्रतिमा बनण्याचा प्रयत्न करतेच आहे हो. तुम्ही माझ्या बाबतीत किती समजूतदारपणा दाखवलंय ते मला दिसतंय. तर पुढे आता प्रतिमा म्हणते, म्हणून तर मला तेव्हाचं काही आठवलं नसताना सुद्धा मी तुम्हाला आज माझा नवरा मानू शकते, पण असं करणं तुमच्यावर अन्याय आहे आणि मला तो नाही करायचंय. मला सुद्धा आता आपलं खरं नातं परत मिळवायचंय. आता रविराज आशेने आता प्रतिमाकडे बघू लागतो. तो प्रतिमा म्हणते, आता मला आशा आहे, मला खात्रीच आहे की तो दिवस दूर नाही जेव्हा मला जुनं काय ते सगळं आठवेल, सगळं स्वच्छ आठवेल, अगदी आपल्या अपघातासकट. होप फॉर द बेस्ट प्रेक्षकांना, आता इथे प्रतिमाने आपल्याला एक हिंट दिली आहे. तर बघूया आता इकडे आता सीन शिफ्ट होतो. ह्या बाईने आता अर्जुन सायलीला घरात बोलावलं असतं. तर आतमध्ये आल्यावर अर्जुन परत आता त्या बबलीचा फोटो दाखवतो आणि त्या बाईला म्हणतो, आता सांगा मला परत नीट आठवा, हिचं नाव बबली लोखंडे. आता तुम्हाला मी शेवटच विचारतोय, तुम्ही हिला ओळखता की नाही? तर आता सायली सांगते त्या बाईला की हा माझा फोटो आहे आणि लहानपणी मी माझ्या मावशीच्या घरून हरवले होते, मला तेव्हाचं काहीही आठवत नाहीये, म्हणून
इथे आले तुम्हाला विचारायला. तर ही बाई आता मनात विचार करू लागते की त्या मैना आणि सदाने काय घोळ घालून ठेवलंय कायच माहिती. आता अर्जुन ऑब्झर्व करत असतो त्या बाईला आणि अर्जुन म्हणतो, एवढा विचार करताय तुम्ही, म्हणजे तुम्हाला नक्कीच काहीतरी माहिती आहे, तर सांगा लवकर. बोलताय तुम्ही की लावू पोलिसांना फोन. तर आता ही बाई म्हणते, हा आठवलं, मला सगळं आठवलं. हिला तर सगळं माहिती असतं पण ही नाटकं करत असते. तर आता ही बाई म्हणते, बबली आहे ना, ती माझ्याकडे लहानपणी होती, म्हणजे ती माझ्याकडेच राहायची, कारण सदा आणि मैनाने माझ्याकडे तिला पाठवलं होतं. तर आता सायली विचारते, पाठवलं होतं म्हणजे तुम्ही माझ्या मावशी आहात का? तर आता ही खोटं सांगते ती बाई आणि म्हणते, हो हो मी मावशीच. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही मैनावतीची सख्खी बहीण आहात का? तर आता ही बाई म्हणते, सख्खी नाही नाही नाही, चुलत बहीण आहे मी. तर आता अर्जुन विचारतो, अच्छा मग लग्नाआधीचं आडनाव काय तुमचं? तर आता ही बाई गप्प बसते आणि अर्जुन पकडतो की ही खोटं बोलतेय. आता अर्जुन म्हणतो या बाईला, तुम्ही सगळं खोटं बोलताय तुम्ही आता खरं बोलणार आहात की मी लावू आत्ताच्या आता पोलिसांना फोन? तर आता ही बाई फायनली म्हणते की नाही नाही नका लावू, मी तुम्हाला सगळं खरं सांगते. म्हणजे लोखंडे आणि माझं काहीच नातं नाही आहे हो. सदा आणि मैनाला 5-5 पोरी होत्या, त्या त्यांना झेपत नव्हत्या, म्हणजे खायलाच काही नव्हतं ना त्यांच्याकडे, तर त्यांना कुठून पोचणार, म्हणून त्यांनी बबली माझ्याकडे आणून सोडली हो. आता अर्जुन सायलीला समजतच नसतं. सायली विचारते, तुमच्याकडे का आणून सोडलं त्यांनी मला? आता ही बाई म्हणते, ते मला कामासाठी पोरपोरी लागायचीत ना, म्हणून मग मैना आणि सदा बोललेत की आजपासून ही तुझी पोरगी. तर आता अर्जुन आणि सायलीला परत काहीच कळत नसतं की ही काय बोलतेय. तर अर्जुन विचारतो, का बरं, म्हणजे असं कुठलं काम करायचं तुम्ही? तर आता ही बाई परत खोटं बोलते आणि म्हणते, ते पापडचं धंदा होता माझा. तर अर्जुन म्हणतो, हो का, पापड? आणि ते पापड बनवायला तुम्ही लहान मुलं बसवायचा? तुम्हाला माहिती आहे का हे इल्लीगल काम आहे का? ही गोष्ट तुम्हाला माहिती नव्हती का? तर त्यावर आता ही बाई लगेच म्हणते, हो नाही नाही नाही, हे काम नाही करायला लावायचे हो मी त्यांना, नाही नाही नाही. मग आता सायली विचारते, मग कुठलं काम करून घ्यायचं तुम्ही आमच्याकडून? तर ही बाई परत आता थोडी गप्प बसते आणि नाटकं करू लागते परत की मला आठवत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, आठवेल. बरं नसेल आठवत तर काही हरकत नाही, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, त्यांच्यासमोर तुम्हाला सगळं काय ते आठवेल, ही अगदी व्यवस्थित. तर ही बाई आता अर्जुनला थांबवते आणि म्हणते, नाही नाही नाही, सांगते मी तुम्हाला सगळं. तर आता अर्जुन परत तिला जोरात ओरडतो एकदा, कारण ही परत गप्प बसली असते की बोला. तर आता ही बाई खरं सांगून टाकते आणि म्हणते की मी त्यांना चोऱ्या करायला लावायची, भीक मागायला लावायची आणि पॉकेटमारी करायला लावायची. हे ऐकून सायली आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो या बाईला, व्हॉट? आणि सायली म्हणते आता या बाईला, तुम्ही खरं बोलताय? तर आता ती बाई म्हणते, हो ना. अर्जुनकडे बघत आता ही म्हणते, आता साहेब मला पोलिसांकडे देणार तर मला खरं सांगावंच लागेल ना, मी सगळं खरंच सांगते आता. आणि आता ही बाई अर्जुनला सांगते सायलीकडे बघून की साहेब, म्हणजे ही मुलगी तर खूपच हुशार होती हो, हा म्हणजे सगळ्यात जास्त पाकेटमारी हीच करायची. आणि ही आता हिचकिचावत सांगत असते, कारण ती अर्जुनला थोडी घाबरत असते ही बाई. तर आता सायली म्हणते, काय बोलताय तुम्ही, मी जेमतेम 5 वर्षाचं होते हो तेव्हा. आता ही बाई म्हणते, हो ना, म्हणून तर हिच्यावर कोणाला संशय नाही याचा हो. ची पटकन अशी तुरू जायची आणि पटकन सगळ्यांची पॉकेट खाली करून यायची हो ही. तर सायलीला आता विश्वासच नसतो बसत यावर. तर अर्जुन म्हणतो, हो का, आणि हे काम करायसाठी हिच्या आई बाबाने तुमच्याकडे पाठवलं? तर त्यावर आता ही बाई म्हणते, हो फुकटने पाठवलं, त्यांनी रोकडा मोजला होता, खायला सुद्धा काही नव्हतं यांच्याकडे. मी त्यांना जे पैसे दिलेत ना त्याच्यात त्यांनी त्यांचं दुकान थाटलंय, म्हणजे बरेच पैसे दिले असतात तिने. तर त्यानंतर आता ही बाई म्हणते सायलीला, पण पोरी तू सगळे पैसे फुकट घालवले हो, नाही म्हणजे टिकलीच नाही ही माझ्याकडे, आणि केव्हा पडून गेली ना हे मला कळलंच नाही. आता इतक्या वर्षांनी आली तर एकदम साहेबीन बनून आली बघा. आता अर्जुनकडे बघतच ही सगळं बोलते, घाबरतच बोलत असते ती बाई. तर आता सायली म्हणते अर्जुनला, अहो 1 मिनिट. तर आता अर्जुन आणि सायली थोडेसे बाजूला येतात आणि आता सायली म्हणते अर्जुनला, ओ हे सगळं मी काय ऐकतेय, हे तुम्ही यांना नक्की काय दाखवलं ज्याने ते एकदम भडाभडा बोलायला लागल्या? तर प्रेक्षकांना तेव्हा सायली थोडी बाजूला गेली असते, त्यामुळे तिला माहिती नसतं हे सगळं. तर त्यावर आता अर्जुन सगळं सांगतो की मी आधीच चैतन्यला ह्या बाईचा फोटो पाठवला होता आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितली होती, सगळी इन्फॉर्मेशन या बाईची हिस्ट्री वगैरे कळायला लावली होती. हे पुढे अर्जुन सांगतो की इथे पोहोचेपर्यंत हिच्या सगळ्या काळ्या कामाची लिस्ट होती माझ्याकडं. त्याशिवाय हिने ज्या मुला मुलींना भीक मागायला, चोरी करायला जे सांगितलं होतं आणि शिकवलं होतं ना, त्यांचे फोटो सुद्धा होते माझ्याकडे. तर प्रेक्षकांना मला तर थोडासा सीन समजला नाही, कारण आता अर्जुन आणि सायली तर सोबतच तिथे पोहोचले आणि या बाईला तर अर्जुन आधी ओळखत सुद्धा नव्हता. याने फोटो कुठून काढला, कसा पाठवला काय माहिती. असो, आता अर्जुन पुढे सायलीला म्हणतो की आणि आता ही जे काही बोलतेय ना ती पोलिसांच्या भीतीने खरं बोलतेय, पण याने हे प्रूव्ह होत नाही की लोखंडे तुझे आई बाबा नाही आहेत. पण हे कन्फर्म आहे की ते लोखंडे आपल्यापासून खूप काही गोष्ट लपवतायत आणि ते खोटं बोलतायत. तर आता सायली म्हणते, मग काय करायचं आता आपण? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, हा या बाईला तर इलाईच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी, पण लोखंडेंना सुद्धा आपल्याला एक झटका द्यायलाच हवा.
तर सायली विचारते अर्जुनला, म्हणजे नेमकं काय करायचं? तर अर्जुन आता सगळं काय ते सायलीला प्लॅनिंग सांगू लागतो की कसं काय करायचं ते. आणि त्यानंतर सायली पटकन तिथून निघून जाते. तर अर्जुन आता त्या बाईच्या समोरच तिथे थांबतो. ती बाई कुठे पडून जाऊ नये म्हणून अर्जुन तिथे थांबला असतो आणि सायलीला अर्जुनने घरी पाठवलं असतं. आता अर्जुन म्हणतो या बाईला, चला लवकर तुम्ही. तर आता ही बाई घाबरते आणि म्हणते अर्जुनला हातपाय वगैरे जोडते आणि म्हणते, हो असं करू नका, मला पोलिसांकडे देऊ नका. तर अर्जुन म्हणतो नाही नाही, आपण माझ्या ऑफिसला जातोय काय ना. आणि अर्जुन आता या बाईला खोटं सांगतो की सदाशिव आणि मैनावतीने हिच्या विरुद्ध एक कंप्लेंट केली आहे, अशी की या बाईने सदाशिव आणि मैनावतीच्या मुलीला 20-22 वर्षापूर्वी पडवलं होतं. तर आता ही माहिती पडल्यावर ही बाई लगेच म्हणते, हो मी नाही पडवलं हो तिला, त्यांनीच विकलं होतं माझ्याकडे. मी तुम्हाला शपथ सांगते हो, त्यांनी तिला माझ्या दारात आणून सोडलं आणि त्याची रोकड सुद्धा घेतली हो त्यांनी. तर अर्जुन म्हणतो आता या बाईला की कोण खरं बोलते आणि कोण खोटं हे समजेलच. तुम्ही आता सरळ येताय माझ्यासोबत की पोलिसांना फोन लावू? तर आता ही बाई म्हणते हो हो येते. अर्जुन सोबत आता ही बाई ऑफिसला जाते अर्जुनच्या. ते इकडे आता सायली घरी आली असते. इथे आता सीन शिफ्ट होतो. ही जी आता साक्षी असते ही सचिन बरोबर लग्न करण्याची प्लॅनिंग करते. तर तिथे आता महिपत येतो. तर आता अरे साक्षी म्हणते आता वेलकम अण्णा वेलकम. महिपत म्हणतो साक्षीकडे बघून, अरे बापरे काय समीरा मॅडम आज खूप खुश दिसताय तुम्ही. तर साक्षी म्हणते हो अण्णा, कारण मला माझ्या आयुष्यातला सचिन मिळालाय. ही इज जस्ट परफेक्ट, आय मीन इंटेलिजंट आणि स्मार्ट, असा एक परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला एक बॉयफ्रेंड फायनली मला मिळाला आहे. तर त्यावर आता महिपत म्हणतो साक्षीला, अच्छा म्हणजे झाला पण का तो बॉयफ्रेंड? तर त्यावर आता पुढे साक्षी असे मान डोलावते आणि हो म्हणते. पुढे आता साक्षी म्हणते महिपतला, इतके दिवस जे मी तुम्हाला सांगत होते ना की वेळ आल्यावर सांगेल वेळ आल्यावर सांगेन, ते हेच सांगत होते. मी अशाच एका मुलाच्या शोधात होते जो फॉरेन मध्ये सेटल आहे, म्हणजे मी सुद्धा तिथे सेटल होऊ शकेल. आणि सचिन एक असाच मुलगा आहे, असंच एक तिकीट आहे इथल्या टेन्शन पासून फ्री होण्याचं, माझं तिकीट. त्यावर आता महिपत विचारतो, अच्छा असलं तुला कुठून आलं ग टेन्शन? त्यावर आता साक्षी म्हणते, ओ अण्णा टेन्शन नाही, पण जरी मी साक्षीची समीरा जरी झाले असेल तरीही एक मुलगी दिसून दिसून अशी किती वेगळी दिसणार आहे. म्हणजे बघा ना, मी दाढी मिशा नाही लावू शकत ना. म्हणजे बघा मला ना, मी किती समीरा झाले तरी एक टेन्शन येतच होतं की कधीतरी मी पकडली जाईल, कधीतरी पोलीस येऊन माझ्या दारासमोर उभे राहतील. पण खरं सांगू का अण्णा, आता मला दिसतंय की जर मी या मुलाशी लग्न केलं आणि मी US मध्ये सेटल झाले तर मी खऱ्या अर्थाने फ्री होईल, निश्चिंत होईल. तर त्यावर आता महिपत म्हणतो या साक्षीला, हा म्हणजे हा दीक्षित तुझं तिकीट आहे. तर त्यावर साक्षी म्हणते हो. आता साक्षी म्हणते पण आता अण्णा तेवढंच नाहीये, तुम्ही फक्त त्याला एकदा भेटा. मी त्याला भेटला की तुम्हाला कळेल की तो किती परफेक्ट आहे. आणि तितक्यात त्या सचिनची एंट्री होते आणि हा म्हणतो आता साक्षीला, हॅलो ब्युटिफुल. आणि मग तो लगेच आता महिपतकडे बघतो आणि एकदमच गप्प बसतो. कदाचित त्याला माहिती नसतं आणि हे सगळं त्याच्यासाठी अनएक्सपेक्टेड असतं. तर त्यावर आता साक्षी म्हणते महिपतला, अण्णा सचिन आहे हा. त्यावर आता ही साक्षी सुद्धा सांगते सचिनला की सचिन हे माझे अण्णा आहे. तर त्यानंतर आता सचिन खूप संस्कारी बनण्याचा दिखावा करतो महिपत समोर आणि म्हणतो, अण्णा पाया पडतो तुमचे. तर महिपत म्हणतो, अरे नाही नाही बस तिथे, अमेरिकेत काय करतो रे तू, बिझनेस का? तर साक्षी आता महिपतला एक आवाज देते आणि थोडंसं शांतपणे हँडल करायला सांगते हे सिच्युएशन, म्हणजे शांतपणे बोलायला लावते. पण महिपत काय ऐकत नाही आणि महिपत म्हणतो, सांग रे काय करतो तो अमेरिकेत, बिझनेस करतो का? इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सुभेदारांच्या घराचा सीन आपल्याला दाखवला जातो. सगळी आपापल्या कामात असतात आणि ही मैनावती आणि प्रिया सोफ्यावर बसली असतात. ह्या दोघी गोष्टी करत असतात. ही मैनावती म्हणत असते प्रियाला की त्या टिनीले ना मी चांगलंच हे करते. तर त्यावर प्रिया म्हणते, हो तुम्ही तिला काही बोलू वगैरे नका, म्हणजे काय ना तिची मस्ती तिच्यावरच उलटेन, तुम्ही काही रिॲक्टच करू नका. हळू आवाजात ह्या दोघे बोलत असतात आणि सगळे बाकीचे घरचे आपापल्या कामात असतात. ही मैनावती म्हणते प्रियाला, हो ग मग मी काही रिॲक्ट नाही केलं तर तिथं पचकाच होईल, म्हणजे तुझी गाडी बंद पडली होती तेव्हा कसा तुझा पचका झाला तसा. आणि असं म्हणत आता ही हसू लागते मैनावती. तर आता सगळे घरचे बघू लागतात आवाज येत असतो यांचा म्हणून. तर आता हळूच आवाजात प्रिया म्हणते, ओ हळू बोला हळू, तुम्ही एक काम करा, तुम्ही काही बोलूच नका. तर ही मैनावती म्हणते हा. प्रिया म्हणते, अरे बघा तिकडे ते तिथे बसले आहेत की नाही, त्यांना जर ऐकू गेलं ना तर त्या तुम्हाला 1000 प्रश्न विचारतील. तर प्रेक्षकांना ही प्रिया आता पूर्णाजीकडे हात दाखवत हे सगळं बोलत असते. म्हणजे पूर्णाजी मैनावतीला 1000 वगैरे प्रश्न विचारतील असं ती म्हणत असते. तर प्रिया म्हणते चालेल का? तर मैनावती म्हणते नाही नाही, हे पण काय ग, या सगळ्याच गोष्टी बरोबर कशी बोलायलीस ग तू? तर प्रिया आता गप्पाच बसते आणि काही ऐकत नाही. तितक्यात तिथे आता सायली येते घरी. आता ही मैनावती विचारते सायलीला, अगं सायली आलीस तू, कुठं होतेस ग इतक्या वेळ? सायली आता या मैनावतीशी काहीच बोलत नाही आणि तिथून सरळ डायनिंगवर निघून जाते. कारण आता सायलीला सुद्धा हिचं सगळं काय ते कळायला लागलंय मैनावतीचं. तर ही मैनावती बडबड करतच राहते सायली सोबत आणि सायली मात्र गप्प असते. तर आता ही मैनावती म्हणते, काय ग सायली, काय मस्त शिरा बनवलास ग तू, मी तर एकटीनेच सगळा संपवला, पण पुढच्या वेळी आहे की नाही मोकळा हात टाकून असे ड्रायफ्रुट्स वगैरे घालशील, काजू बदाम सगळं. तर आता सायली पाणी वगैरे पिते आल्या आल्या. प्रिया मनात विचार करू लागते की सायली मैनावतीशी अशी वागते म्हणजे नक्कीच लोखंडीच्या घरात तिच्या हाती काहीतरी लागलाय.
आता ही घाबरू लागते थोडी प्रिया आणि आता कल्पना म्हणते विमलला, विमल सायली करिता थोडा चहा कर ग. तर सायली म्हणते नाही नाही नको आई, मला नको आहे आता चहा. तर प्रताप म्हणतो सायलीला, अगं सायली असं कसं, थोडा वेळ बस, घोडभर चहा पी, किती दमली दिसते तू, चेहरा बघ किती उतरलायस तुझा. आता ही प्रिया सायलीला टोमणं मारते आणि म्हणते हो ना, एवढी दमली आहे ना ती की तिला स्वतःच्या आईशी 2 शब्द सरळ बोलता येत नाहीये. तर मैनावतीला आश्चर्यच वाटतं. तर प्रिया म्हणते अगं सायली बघ ना, मैनावती काकू किती प्रेमाने बोलत होत्या तुझ्याशी, तू असं दुर्लक्ष कसं काय करू शकतेस त्यांच्याकडे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सचिन सांगतो महिपतला की नाही नाही, मी बिझनेसमॅन नाहीये, मी एका एंटरप्राइज मध्ये एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये हेड म्हणून काम करतो. नोएडामध्ये माझं हेड ऑफिस आहे आणि सगळं जे काही काम असतं ते माझं साऊथ एशियामध्ये होतं. महिपत आता साक्षीकडे बघतो आणि म्हणतो समजलं समजलं, खूप मोठं मोठं काय ते काम करतोय हा. त्यात सचिनला फोन येतो आणि तो म्हणतो की मी जरा फोन घेऊन येतो आणि हा बाजूला चालला जातो बाहेर थोडासा. तर त्यावर आता ही साक्षी ना सचिनकडे अशी बघतच राहते. तर महिपत म्हणतो साक्षीला, ए पोरी, आपल्या बिरादरीतला नाही दिसत ग, लय हायफाय माणूस दिसतोय हा, आपल्या बिरादरीचा नसून हायफाय मामला आहे ग हा. तर त्यावर आता साक्षी म्हणते हो अण्णा तेच तर हवं आहे ना, म्हणजे बघा ना तू इतका शिकलाय, इतक्या मोठ्या पोस्टवर आहे, म्हणजे बघा ना इतक्या मोठ्या शिकलेल्या एज्युकेटेड माणसाच्या बायकोवर कोणी संशय तरी घेणार का, कोणाला संशय नाही येणार. आणि अण्णा चेरी ऑन द केक, मला तो खरंच खूप आवडायला लागलाय. तर त्यावर महिपत म्हणतो म्हणूनच तुझे गाल असे गुलाबी गुलाबी व्हायला लागलाय, चांगलंय चांगलंय, आवडला ना, चांगलंय, आवडू दे आवडू दे. आता माझ्या मुलीची खुशी ते माझी खुशी, सांग मग कधी लग्न करायचं, लगेच तुझं बार उडून देऊ, बाकीचं सगळं लवकर मी बघतो, चल फिक्स मग हा दीक्षित. तर आता ही साक्षी स्माइल करते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सायली आता चांगलंच तिला सुनावते प्रियाला आणि म्हणते का ग, तिचे हात स्वतः शेणाने माखले आहे, तीच दुसऱ्या बाईला सांगते की बाई गो शेणाच्या गवऱ्या थापू नकोस. वा काय ग, तू स्वतःच्या आईशी कशी वागतीयस ना हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे, त्यामुळे तू मला अक्कल शिकू नकोस. तर आता ही प्रिया बोलते अगं सायली मी फक्त तितक्यात आता आजीच हिला पूर्ण बोलू देत नाही प्रियाला आणि म्हणते सायलीला उलट उत्तर देऊ नकोस तन्वी, तू आमच्या विषयात नाक न खुपसलेलंच बरं. तर आता ही मैनावती सुद्धा म्हणते या प्रियाला हिची बाजू घेतली असते प्रियाने तरी, नाहीतर काय जिथे तिथं नाक खुपसत असतेस. एक तन्वे तुला काय करायचं आहे ग, माझी पोरगी दमून आली आहे म्हणून तिला नाही बोलायचं सध्या माझ्याशी. आता सायली म्हणते मैनावतीला की आई जरा माझ्या बरोबर बाहेर येतेस का, थोडं काम आहे. तर आता ही मैनावती लगेच एक्साइटेड होते आणि म्हणते कुठे ग. तर कल्पना म्हणते अगं सायली तू आता तर बाहेरून आली आहेस ना, मग आता लगेच कुठे निघाली बाहेर. तर आता सायली म्हणते अगं आई एक काम आहे, आम्ही पटकन जाऊन येतो. तर आता ही मैनावती लगेच म्हणते सायलीला हा हा ते तू म्हणाली होतीस ना ते माझ्या चपलांचं नंतर बघू, ते म्हणतेस का तू, ते घ्यायला जातोय का आपण. तर प्रताप म्हणतो सायलीला की सायली शॉपिंग वगैरे करायचं असेल ना तर ते नंतर कर, आता नको, आता तू आराम कर. तर सायली म्हणते अहो नाही बाबा ते काम नाही आहे, एक महत्वाचं काम आहे, त्याच्यासाठी आम्ही चाललोय बाहेर, आम्ही लगेच येतो. तर सायली आता गप्पच असते आणि मैनावती तिच्या बरोबरच आता निघून जाते आणि बडबड करत जाते आता मैनावती, ए सायली तिकडून येताना आपण चप्पलचं पण बघूया ना माझ्या. ही प्रिया आता विचारच करत राहते की काय झालंय म्हणून. तर सायली आता मैनावतीला घेऊन अर्जुनने सांगितल्याप्रमाणे अर्जुनच्या ऑफिस पर्यंत पोहोचली आहे. आता उतरल्या आता मैनावती मध्ये सायलीला अगो सायली इथं कुठं आलो आपण, इथं तर मार्केट पण नाही आहे, आपण चपल्या घ्यायला जाणार होतो ना. तर सायली म्हणते आई मी असं कधी म्हटलं की आपण चपल्या घ्यायला जातोय म्हणून, तुझं ते तूच ठरवलंस, आपण यांच्या ऑफिसला आलोय. तर आता मैनावती बघते समोर आणि म्हणते बापरे अगं बया हेच आहे होय जावाई बापांचं ऑफिस. जी ती अशीच बोलते प्रेक्षकांनो म्हणून मी तुम्हाला असं सांगते. पुढे आता मैनावती म्हणते अगं पण इथं कोणतं काम. तर आता सायली म्हणते मैनावतीला अगं तुझे जावई खूप मोठे वकील आहे, जरा बघ ना त्यांचं ऑफिस किती छान दिसतंय, किती मोठं आहे. ही मैनावती म्हणते नाही नको ग, आता ना मला चपला घ्यायचा आहे ग, मला चपला घ्यायचा मूड आहे, तुला काही काम असेल ना तर पटकन लागलीच जाऊन तू आज जाऊन पटकन बाहेर आहे, म्हणजे आपल्याला लवकर निघता येईल आणि आपण मग शॉपिंग करायला जाऊ. तर सायली काही ऐकत नाही आणि मैनावतीचा हात धरते आणि म्हणते आई चल ना, चल माझ्या बरोबर. आल्या आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये हे दोघी येतात तर तिथे ती बाई उभीच असते कोपऱ्यात, तिचं काही लक्ष नसतं मैनावतीचं आणि ती आता अर्जुनला बघून म्हणते अगं बया जावई बापू काय भारी ऑफिस आहे हो तुमचं, खुर्चीला तर तुमच्या चाकं बी काय, बसू का मी. तर अर्जुन म्हणतो हा बसा. अर्जुन मैनावतीला खुणावतच असतो आणि प्रेक्षकांना अर्जुन वाट बघत असतो की कधी या मैनावतीचं लक्ष त्या बाईकडे जातं. तर खूप मज्जा आली ह्या सीनमध्ये. तर त्यानंतर आता ही मैनावतीचं फायनली लक्ष जातं त्या बाईकडे आणि मैनावतीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर ही बाई आता खूप रागात बघत असते मैनावतीकडे आणि सायली आणि अर्जुन आता मैनावतीचे एक्सप्रेशन ऑब्झर्वच करत असतात. तर ही आता मैनावती खूप घाबरते. प्रेक्षकांना आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आता अर्जुन चांगले इंटरोगेशन करणार आहे या मैनावतीचं. मैनावती तर आधी म्हणते कोण आहे ह्या, मी नाही ओळखत यांना. सायली आता सरळ एकदम 2.0 येते आपल्या आणि म्हणते मैनावतीला मला चांगलंच माहिती आहे की तू यांना ओळखतेस आणि तू काय केलंय हे पण मला माहिती आहे. लहान असताना मला यांना विकून टाकलंस आणि त्यांच्याकडनं पैसे सुद्धा घेतले. तर ही मैनावतीला तिथेच नाटकं करू लागते.
पण आता ती बाई सरळ एकदम डायरेक्ट बोलते या मैनावतीला, अगं मैने तू आणि तुझा तो दारोडा नवरा ला घेऊन आला होतात माझ्यापाशी. तर आता बघूया प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आता काय होतं ते. आणि आता अर्जुन असल्यामुळे मैनावतीला तर खरं बोलावंच लागणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका अशा धमाकेदार एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.